नमस्कार, मी भगवान जाधव आणि आपण पाहतात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयाकडे लक्ष देणार आहोत. तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आज जो चेहरा आपल्या समोर उभा राहत आहे तो खरंच समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे का? ज्या महामानवाने आयुष्यभर शिक्षण, समता, बंधुभाव आणि स्वाभिमान यांचा संदेश दिला, त्याच महामानवाच्या जयंतीला काही ठिकाणी विकृत स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. डीजेचा कर्णकर्ष आवाजात, नशेच्या प्रभावाखाली आणि दिखाऊपणाच्या स्पर्धेत हरवलेला खरा विचार हा आजचा कटू वास्तव आहे. जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही, ती आहे विचारांची पुनर्स्थापना. पण आज अनेक ठिकाणी विचारापेक्षा प्रदर्शनाला अधिक महत्त्व दिलं जात आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश मागे पडत चाललाय का? हाही मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. तरुण पिढी बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग केवळ प्रसिद्धीसाठी करत आहे का? आणि आपण खरंच त्यांच्या विचारांचा आदर करत आहोत का? आणि या सर्व प्रश्नावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. आज देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी होत आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, बॅनर, पोस्टर, डीजेचा गडगडाट आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्सचा पाऊस. पण एक थांबून विचार करण्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे की केवळ दिखाव्याचा? ज्या महामानवाने आयुष्यभर शिक्षण, शिस्त, समता आणि स्वाभिमान यासाठी संघर्ष केला आणि त्याच महामानवाच्या जयंतीत आज डीजेच्या तालावर बेधुंद नाच, मद्यपान, अश्लील वर्तन आणि व्हायरल होण्याची स्पर्धा दिसत आहे. महिला असोत वा तरुण, मिरवणुकीतील काही दृश्य ही अभिमानाची नसून चिंतेची बाब बनली आहे. प्रश्न असा आहे की हीच का बाबासाहेबांची विचारसरणी? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आपण विसरलो आहोत का? की आपण जयंतीला केवळ एक इव्हेंट बनवून टाकलाय? आजची तरुण पिढी दिशाहीन होत चालली आहे. सवाल असा उपस्थित होतो की विचारांच्या जागी दिखावा, संघर्षाच्या जागी नशा, ज्ञानाच्या जागी प्रसिद्धीची हाव, ही प्रवृत्ती समाजासाठी धोकादायक चालली आहे का? बाबासाहेबांचे नाव घेऊन जर आपण त्यांच्या मूल्यांनाच हरवत असू तर ही जयंती नसून एक प्रकारची विकृती ठरेल. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर बाबासाहेबांच्या नावाने गावोगावी जत्रा भरतील, पण त्यांच्या विचारांची ज्योत विझलेली असेल. ही वास्तवात भीती नाकारता येत नाही. म्हणूनच तर आज काळाची गरज आहे ती आत्मपरीक्षण करण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा, पण विचार जपा. डीजेच्या आवाजापेक्षा ज्ञानाचा आवाज मोठा ठेवा. मिरवणुकीपेक्षा मूल्यांची मिरवणूक काढा. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला सुजान, संस्कृत आणि समताधिष्ठित समाज निर्माण झाला तरच ही जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आज जो चेहरा आपण पाहतो आहोत खरोखरच विचार करायला भाग पाडणार आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज हा शिक्षण, समता आणि बंधुभावावर उभा राहणार होता. त्यांनी कधीच अंधानुकरण, दिखाऊपणा किंवा अश्लीलतेला प्रोत्साहन दिले नाही. मात्र आजच्या काही मिरवणुकांमध्ये डीजेच्या कर्णकर्ष आवाजात, नशेच्या प्रभावाखाली अंग प्रदर्शन करत नाचणारे तरुण तरुणी आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी धडपडणारी मानसिकता पाहून प्रश्न पडतो आहे, तो म्हणजे हाच का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा? त्या जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही, ती विचारांची पुनर्स्थापना आहे. पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी जयंतीचं रूपांतर जत्रेत होत चाललेलं आहे. विचाराची जागा प्रदर्शनाने घेतली आहे आणि आदर्शाची जागा आंधळ्या ट्रेनने घेतली आहे. आजची तरुण पिढी जर बाबासाहेबांच्या नावाचा वापर फक्त नाच, गाणं, रील्स आणि प्रसिद्धीसाठी करत असेल तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
कारण यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मागे पडतो, हे मात्र नाकारून चालणार नाही. प्रश्न फक्त एवढाच नाही की जयंती कशी साजरी होते, तर हा प्रश्न हा आहे की आपण बाबासाहेबांना खरोखर समजून घेतला आहे का? त्यांच्या विचारांचा आदर करतो आहे का? की फक्त नावापुरतं पूजन करून आपण आपल्या कर्तव्यापासून पळ काढतो आहोत? जर हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात बाबासाहेबांच्या जयंतीचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल आणि गावोगावी त्यांच्या नावाने खरंच जत्रा भरतील, पण विचार हरवलेले असतील आणि तो दिवस समाजासाठी अत्यंत धोकादायक ठरेल. त्यामुळे आज काळाची गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. जयंती साजरी करताना आपण बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देतो का, याचा गंभीर विचार करण्याची आजच्या तरुण पिढीची गरज आहे. कारण बाबासाहेबांचा खरा सन्मान हा डीजेच्या आवाजात नाही, तर शिक्षणात, शिस्तीत आणि समाज परिवर्तनाच्या कृतीत आहे. आणि जर आपण खरोखरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवला तरच पुढची पिढी सशक्त होईल. अन्यथा जयंती उरेल पण विचार हरवतील आणि हीच खरी शोकांतिका ठरेल. अन्यथा इतिहास आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीने नक्कीच विचार करण्याची गरज आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.